देवाची मुडसिंगी म्हणून ज्या गडमुडशिंगीची संपूर्ण जगभरामध्ये ओळख आहे, त्या गडमुडशिंगीमध्ये धुळशीत देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज होत आहे. आणि या धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त सहभागी होत आहेत. आता देखील या ठिकाणी उजाळाई वाढवून आसोबा देवाचे पुजारी माननीय डॉक्टर श्री संदीप हजारे साहेब देवाला गारवा घेऊन आलेले आहेत. त्यांच्या भावना काय आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, ते आपण या ठिकाणी ऐकून घेऊयात. त्याचबरोबर आसोबा देवाचं आणि धुळशीत देवाचं नातं काय ते देखील या निमित्तानं आपण समजून घेऊयात. डॉक्टर संदीप हजारे हे यशवंत सेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. त्याचबरोबर यशवंत सेनेच्या वैद्यकीय आघाडीचे ते पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची भूमिका या ठिकाणी अत्यंत महत्वाची राहिलेली आहे समाजामध्ये. आणि आता पण ते गारवा घेऊन या ठिकाणी वाजत गाजत का आले हे आपण त्यांना विचारू. डॉक्टर साहेब काय सांगाल याविषयी? नमस्कार. सर्वप्रथम या आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असणाऱ्या धुळशीदाच्या नवीन मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व भाविक भक्तांचे मी सहर्ष स्वागत करतो. हा सोहळा म्हणजे खरोखर आम्हा भक्तगणांना आनंदाची एक पर्वणी आहे. गेल्या 2-3 दिवसापासून हा सोहळा पार पडत आहे. 3 तारखेला धुळशीत भगवानाच्या नवीन मूर्तीची नगर प्रदक्षिणा झाली. तो कार्यक्रम सुद्धा अतिशय नयनरम्य असा होता. डोळे दिपवणारा कार्यक्रम होता. सकाळी 11 वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री 7:30 वाजता मंदिरात आली. पूर्ण दिवसभर देवाचा नामस्मरण आणि गजर करत पूर्ण मुडशिंगी नगरामध्ये मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली आणि तो सोहळा पाहताना खरोखर ऊर भरून आलं. आम्हा सर्व भक्तगणांना अभिमान आहे, आनंद आहे की आपल्या देवाची नवीन मूर्ती या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे. खरं तर आम्ही उजावीरच्या आसोबा देवाचा सेवेकरी. आसोबा देवाचं आणि धुळशीदाचं एक वेगळं नातं आहे असं सांगतात आमचे पूर्वज किंवा मुडशिंगीचे पुजारी हे नातं आम्हाला सांगत असतात. आम्हाला पण आमच्या वाडवडिलांच्याकडून आम्ही ते नातं ऐकत आलेलो आहे. आणि ते म्हणजे असं की आसोबा म्हणजे आमचे उजावीरचे आसोबा हे धुळशीदाचे जावई आहेत. उजावीरच्या आसोबाची जे पत्नी आहेत कामाबाई, त्या धुळशीदाची मुलगी आहे. आणि त्यामुळे हे जावयाचं सासऱ्याचं नातं आहे, लेकीचं आणि बापाचं नातं आहे. त्यामुळं आम्ही आज मानाचा गारवा घेऊन या धुळशीत भगवानाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी लेकीचा मानाचा गारवा घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि खरोखर आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे, आनंद आहे. खूप आनंद आहे, खूप अभिमान आहे असं डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय. काय तयारी केली होती त्यासाठी? गेले महिनाभरापासून या कार्यक्रमाचं नियोजन मुडशिंगीतले सर्व पुजारीगण करत आहेत. त्यांची त्यावेळेला आम्हाला निमंत्रण पण आलं की असा हा कार्यक्रम आहे आणि लेकीच्या आणि जावयाच्या नात्यानं तुम्हाला आम्ही आमंत्रण करत आहोत. येताना तुम्ही तुमच्या पद्धतीने जो काही मानपान असेल तर तुम्ही घेऊन यावा. त्यासाठी आम्ही गेले महिनाभर याचा विचार करून असं म्हणतात की धुळशीत भगवानांना लेकीकडं एक मागणं मागितलं. त्यावेळेला कामाबाईनं सांगितलं की तुला जगात काही कुठं मिळणार नाही, असे एक तुला भेट बापा, माझ्याकडनं एक लेख म्हणून तुला मी भेट देणार आहे. आणि त्यामुळं कामाबाईनं धुळशीत भगवानाला पांढऱ्या रंगाचा कांबळा भेट दिला, जो जगामध्ये कुठल्याही देवाला कांबळ्या रंगाचा कांबळा नाहीये. फक्त मुडशिंगीच्या धुळशीदाला कांबळ्या रंगाचा कांबळा आहे. आणि ती भेट जगात कुठेही मिळणार नाही अशी भेट कामाबाईनं आपल्या बापाला धुळशीदाला दिलेली आहे. आणि त्यासाठी आम्ही कांबळ्या रंगाचा कांबळा घेऊन आणि सोबत करशीद भगवान आहेत, करशीद भगवानसाठी काळ्या रंगाचा कांबळा घेऊन आणि पेरावा घेऊन सोबत गारवा घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. बापले आणि जावई असं नातं असल्याचं डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न डॉक्टर साहेब, ज्या गडमुडशिंगीतल्या मुली आहेत, आपल्या माता भगिनी आहेत, म्हणजे ज्यांना बाहेर गावी दिलेलं आहे, त्यांचा देखील या ठिकाणी महत्वाचा सहभाग राहिला, तो कशा पद्धतीने ते सांगा. आपल्या प्रत्येक गावामध्ये असेल, धनगर समाजाची जिथे जिथे मंदिरं आहेत, देव आहेत, त्या ठिकाणी माघारणीला तिथं एक वेगळं मानाचं स्थान असतं. त्या प्रत्येक उत्सवामध्ये माघारणीला मानाचं स्थान असतं. त्याचप्रमाणे इथं मुडशिंगीमध्ये सुद्धा धुळशीत भगवानाच्या या कार्यक्रमामध्ये प्रत्येक माघारणीला, प्रत्येक इथून बाहेर गेलेल्या प्रत्येक मुलगीला, लेकीला
एक मानाचं स्थान आहे. ते प्रत्येक मुलगी या ठिकाणी स्वतःच्या परीनं स्वतःच्या हिशोबानं पेरावा गारवा घेऊन प्रत्येक जण या ठिकाणी येत आहे. प्रत्येकाला आनंद आहे आणि हा उत्साह सोहळा अतिशय उत्साहामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये आनंदी वातावरणामध्ये पार पडत आहे. आणखीन काय कार्यक्रम आहेत तुमचे या ठिकाणी? या पाहुणे म्हणून आम्ही या ठिकाणी गारवा घेऊन आलेलोच आहोत. याशिवाय जे जे शक्य आहे शाहीर वगैरे आमचे असतील ते आम्ही सर्व या ठिकाणी देवाचं गुणगान धनगरवाच्या माध्यमातून गाणार आहोत. आणि वालूक वगैरे तर आपला नेहमीचा जो धनगरी समाजाची जी ओळख आहे वालूक तर आपण नेहमी करतच असतो. प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं सर्व भाविक भक्तांच्या, पुजाऱ्यांच्या, भक्तगणांच्या, ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी दिसून येते. त्यांच्या चेहऱ्यावरती असलेला आनंद जो आहे तो या ठिकाणी ओसांडून वाहताना पाहायला मिळतोय. माझे देखील तुम्हा सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की ज्या पद्धतीनं डॉक्टर साहेबांनी ही कहाणी सांगितली देवाची, आसोबाची आणि धूळसिद्धाची, अशा अनेक कहाण्या महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत. मात्र या कहाण्या एकत्रितरित्या जर एखाद्या पुस्तकामध्ये वाचायच्या म्हटल्या तर ते शक्य होत नाही, कारण या कहाण्या एकत्रित करून कोणीही पुस्तक लिहिलेलं नाही. माझी धनगर समाजातल्या सर्व साहित्यिकांना, लेखकांना एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती अनेक पुस्तकं लिहित असता, अगदी तशाच पद्धतीनं एखादं पुस्तक धनगर जमातीच्या, ज्या महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये देवी देवता आहेत त्या सर्वांची एकत्रित माहिती असणारं एखादं पुस्तक लिहावं, एखादा ग्रंथ लिहावा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला या सगळ्या गोष्टी माहीत होतील. आणि आपण ते कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.